शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव अगदी उत्साहात साजरा होतोय आणि आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। हजारो भाविक जे आहेत त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। रामनवमी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस असल्यानं दुपारी 12 वाजता श्री राम जन्माचा सोहळा जो आहे तो साई मंदिरात पार पडणार आहे आणि या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये देखील हजारो भाविक सामील होत असतात। पायी पालख्यांमध्ये आलेले जे भाविक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानं भाविकांची मांदिळे जी ते सातत्याने पाहायला मिळते। आज खरं तर रामनवमी निमित्तानं साईराम म्हणजे साईबाबांची आणि श्रीरामांची प्रतिमा ठेवून सुवर्णरथातून त्याची मिरवणूक पार पडणार आहे। अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील आज करण्यात आलेलं आहे आणि आज मुख्य दिवस असल्यानं जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे साईबाबा संस्थांच्या वतीनं विविध उपाययोजना ज्या आहेत त्या भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या आहे। सुलभ दर्शन त्यांना मिळावं यासाठी करण्यात आलेलं आहे आणि साईनामाच्या जयघोषामध्ये शिर्डी जी आहे तर ती बाबांच्या नावानं दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होणार आहेत। कॅमेरा पर्सन अमितसह मी मनोज गाळेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।